18 नोव्हेंबर 2025ची ती तारीख होती. साधारणतः दुपारचे 3 वाजलेले असतील. अनिल नावाचा व्यक्ती 35 वर्षीय त्याच्या बायकोला म्हणतो की आज टोळीने ट्रॅक्टर लवकर भरलाय, मला जायचंय तर मी जातो. त्याची बायको म्हणते की मी एकटीच घरी आहे, आता सध्याला चोरा-चिलटाचा कालवा आहे, मी कसं थांबू इथं. अनिल त्याच्या बायकोला म्हणतो की आता काय करायचं, जावं तर लागल, आपला ऊस त्याला तिथं कारखान्यावरती द्यावं तर लागल, नाहीतर आपलं घर कसं चालणार ट्रॅक्टर जर नाही चालला तर. त्याची पत्नी सुनीता म्हणते की हो सगळं बरोबर आहे, पण मलाही सुरक्षित राहायचं आहे ना, इथं कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे. त्यावेळेला तो अनिल म्हणतो की ठीक आहे, एक काम कर, मी माझ्या भावाला बोलवतो, तो 10वी शाळेला आहे. त्यावेळेला अनिल त्याचा फोन काढतो आणि त्याच्या भावाला फोन लावतो. तो तर त्याचा सावत्र भाऊ होता, त्याच्या घरापासून अर्धा किलोमीटर दूरवरती राहत होता. सौरभला फोन लावला त्याने. सौरभ 10वी शिकत होता, अभ्यास करत बसलेला होता. तो आला त्यावेळेला तो अनिल सौरभला म्हणतो की ही तुझी वहिनी सुनीता एकटीच घरी आहे, तिची काळजी घे, मी कारखान्यावरती चाललोय आणि तिला सोबत राहा, जेवण वगैरे कर, इथं झोप आणि मी उद्या दुपारी आल्यानंतर तू मग गेला तरी चालेल. तो शनिवारचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. त्यामुळे अभ्यासाचं वगैरे काही एवढं टेन्शन नव्हतं. हा सौरभ होकार देतो आणि तो अनिल तिथून निघून गेला. ट्रॅक्टर घेतला आणि कारखान्यावरती जाऊन पोहोचला. तिथे गेल्यावर फोन करतो पत्नीला, की आला का सौरभ वगैरे, आहे का नीट, जेवण वगैरे केलं का? 9 ते 10 वाजता त्याची पत्नी म्हणते हो जेवण झालं. आता आम्ही झोपायला जाणार आहे. त्यावेळेला अनिल म्हटला की काळजी घ्या आणि सौरभला जरा जवळच झोपव. तोही लहान आहे, भीती वाटेल त्याला एकट्याला. त्यावेळेला त्याची बायको सुनीता म्हणते ठीक आहे चालेल. आता ही सुनीता सौरभला हाक मारते दुसऱ्या रूममधून आणि तिच्या कडेला झोपायला लावते. सौरभच्या मनात आता असं वाटलं की हिच्या मनात माझ्यासाठी काहीतरी आहे, म्हणून हिने मला इथं बोलवलं झोपायला. त्याचं कारण वेगळं होतं, पण हा सौरभ वेगळंच समजून बसला. आता ती सुनीता तर झोपून गेली, पण सौरभला अजिबात झोप लागत नव्हती. त्याच्या मनात घालमेल होत होती. त्याचं कारण पण होतं की हा जो सौरभ आहे, हा त्याच्या वहिनीकडे बघून आधीपासून बावचळायचा. तिचं ते शरीर, तिचा ते शरीराचा बांधा आणि तिचा जो कलर बघून सौरभला असं वाटायचं की हिच्यासोबत संबंध बनवावे. कमी वयातला पोरगा, त्याला असं वाटणं साहजिकच होतं आणि त्याचं एक असं म्हणणं होतं की अजूनपर्यंत तिला मूल बाळ नाही, तिच्या भावामुळेच झालं नसेल. जर मी संबंध बनवले तर होईल. त्यामुळे तिनं मला बोलवले काय वाटायचं संबंध बनवण्यासाठी. पण गोष्ट वेगळीच होती. आता थोडा थोडा वेळ पुढे सरकत होता. रात्रीचे 11-12 वाजले. या सौरभला आता कसली झोप लागत नव्हती, डोळा झाकत नव्हता. ती आता सुनीता तर पूर्णपणे झोपून गेली होती. रात्रीत माणूस कम्फर्टेबल झोपून जातं, माणूस कसलाही विचार करत नाही. आता तिची साडी पूर्ण बाजूला पडलेली होती, तिच्या ब्लाऊजचे 1-2 बटन उघडे झालेली होती. त्यामुळे सौरभची नजर त्याच्यावरती गेली. तिची कंबर, तिची छाती उघडलेली दिसली. त्यावेळेला त्याला राहवलं नाही. त्याने थोडा हात फिरवण्याचा प्रयत्न केला. ती झोपेत होती, काही समजलं नाही. थोडे हात लावले, शरीर एकदम कडक कडक लागलं त्याला. त्यावेळेला त्याने अश्लील व्हिडिओ बघितलेले. आता ते आठवून त्याने त्या ठिकाणी हस्तमैथून वगैरे केलं. थोडी वेळ शांत झाला, पण मन काय शांत होतं काय. आता हा जो सौरभ आहे, त्या ठिकाणी एकदा केलं, दोनदा केलं तरी शांत होईना. त्यावेळेला त्याची जी वहिनी आहे सुनीता, ती सगळं दृश्य बघत होती. ज्या वेळेला त्यानं हात लावला होता, त्यावेळेला तिला जाग आलेली होती, पण ती काय बोलली नाही. ती सौरभ एकामागे एक, एकामागे एक. आता थोड्या वेळानंतर त्याची वहिनी लघवीसाठी उठते आणि म्हणते की सौरभ तू काय कर, झोपून जा, अजून झोपला नाही तू, मी लघवी करून येते. सौरभ झोपायचं नाटक करतो, पण तो काय झोपला नाही. त्याची वहिनी लघवी वगैरे करून येते. आल्यानंतर बसते, त्याच्यासोबत गप्पा मारायला लागते आणि त्याला बोलत बोलतच म्हणते आता तू थोड्या वेळापूर्वी जे केलं ना, ते मी बघितलं सगळं. तुझा भाऊ येऊ दे, त्याला नक्कीच नाव सांगणार आहे आणि त्याला नाव सांगितल्यानंतर तो तुझ्या आईबापाला नक्की सांगेल, तुझा कसा काटा काढतेत बघ. आता हे सगळं ऐकल्यानंतर सौरभच्या पायाखालची जमीन सरकली. सौरभ त्या ठिकाणी घाबरायला लागला आणि म्हटला की असं नको करू, पण ती काय ऐकण्यासाठी तयारच नव्हती. त्यावेळेला सौरभने तिला 2 कानाखाली लावल्या. तिच्यासोबत त्या ठिकाणी जबरदस्तीने संबंध बनवले. त्याची इच्छा जर त्याने पूर्ण केली, पण आता धोका होता की हिने जर त्याच्या पतीला सांगितलं तर तो नक्कीच काहीतरी कांड करेल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजेपर्यंत तो अनिल जो होता ट्रॅक्टर वगैरे खाली करून घरी आला जेवणासाठी. पाणी घेतलं, अंघोळ केली, त्याच्या पत्नीला हाक मारतोय. त्याला वाटलं की दुपारचं झोपली असेल, त्यामुळे त्याने काही जास्त त्रास दिला नाही. टोपल्यात बघितलं जेवणासाठी भाकरी नव्हत्या. तो रूममध्ये गेला आणि पत्नीला हाक मारायला लागला.
पण ती काय उठायचं नावच घेईना. त्यावेळेला त्याने उठवून बघितलं, पण नव्हतं. हाताची नाडी चालत नव्हती, श्वास चालत नव्हता. त्याने पटकन दवाखान्यामध्ये घेऊन गेला, तर मृत झाले म्हणून सांगितलं. आता त्याला समजत नव्हतं की कसं झालंय. पोलीस केस आली. पोलिसांचा तर संशय या अनिलवरतीच. पण पोलिसांना जे कळलं ते खूप भयानक होतं. त्यावेळेला पोलिसांनी तो सौरभ जो आहे त्याला अटक केली आणि तो काय बोलेना की म्हणायचा, मी नाही काय केलं, माझी काही चूकच नाही. मी तर सकाळी उठून घरी गेलो, परत काय आलोच नाही. मला वडिलांनी दुसरं काम सांगितलं. पण ते पोलीसच त्यांनी ज्यावेळेला ताकद दाखवली त्यावेळेला सौरभ बोलायला लागला आणि त्याने सांगितली गोष्ट की म्हटलं, रात्री असं असं केलं होतं मी. त्यावेळेला वहिनी म्हटली की मी भावाला सांगेन तुझ्या, ते तुझ्या वडिलाला सांगेल. त्यावेळेला माझा हातपाय थरथर कापायला लागलं. म्हणून मी काय केलं की त्या ठिकाणी संबंध बनवले आणि तोंडावर उशी ठेवून मारून टाकले आणि अशा प्रकारे ही पूर्ण घटना घडली. आता पोलिसांनी सौरभला अटक केलेली आहे आणि हा अनिल एकटा पडला. तर मला सांगा मित्रांनो, यामध्ये चूक कोणाची? अनिलची, सौरभची का त्या सुनीताची? बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.